आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे, महाराष्ट्राची मागणी। राज्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने नदीजोड प्रकल्प सुरू केला। या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्याकडे करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील 12,575 अर्जांना पुन्हा संधी। 23 जानेवारीपूर्वी त्रुटी दुरुस्त करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। ICICI लोंबार्ड या पीक विमा कंपनीने खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेल्या सामायिक खातेदार शेतकऱ्यांचे अर्ज अचानक रद्द केले होते। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ऊस वजन काटे तपासण्यामध्ये टाळाटाळ। गळीत हंगाम संपत आला तरी दुर्लक्ष। शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन। सहकारी साखर कारखान्याचा हंगाम सुरू होऊन 2 महिने पूर्ण झाले। 2 महिन्यामध्ये एकदा तरी तालुक्यातील कारखान्यांची वजन काटे तपासणी होणे आवश्यक होते। शेवगाव तालुक्यातील 34 गावांची 50 पैशांवरची आणेवारी वादात। अतिवृष्टीने खरीप उद्ध्वस्त, तरीही उत्पादनक्षम ठरवल्यामुळे दुहेरी संकट, शेतकरी संतप्त। तालुक्याची वस्तुस्थिती न पाहता आणेवारी जाहीर करण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत असून शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, पंचनाम्याची पुनर्तपासणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी जोर धरत आहे। आगामी काही दिवसात थंडीचे प्रमाण कमी होणार, तापमानात वाढ। दुपारी उष्ण व कोरडे हवामान राहणार। विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस राहणार असून किमान तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस या दरम्यानमध्ये राहील। गोसेतून 1.24 लाख हेक्टर सिंचनाचा लाभ, 100% जलसंचय। भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश। जालना जिल्ह्यात अनुदान घोटाळ्यातील 5 जण जेरबंद, पोलीस कोठडीत रवानगी। आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपींमध्ये तलाठ्यांचे देखील समावेश। अंबड आणि घनसोली तालुक्यातील नैसर्गिक अनुदान घोटाळ्यातील 3 तलाठ्यांसह 5 आरोपींना अटक करण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे। 5ही आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 1 हेक्टर जमीन असल्यास धान्य बंद, राज्य सरकारने घेतलाय मोठा निर्णय। खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचवावे। अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू कुटुंबापर्यंत धान्य पोहोचवावे या उद्देशाने मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकांची कठोर तपासणी सुरू करण्यात आली आहे। यामध्ये डिजिटल डेटाच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी केली जाणार असून एकूण 10 ठोस निकष लावण्यात आलेले आहेत। राज्यात ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतजमिनीचा सविस्तर डेटा तयार करण्यात आला आहे। या डेटाच्या आधारे 2.5 एकरपेक्षा म्हणजेच 1 हेक्टर अधिक जमीन असलेले आणि उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी शोधले जाणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाकरिता वर्ध्यामध्ये भूमापन पूर्ण, भूमी अधिग्रहण प्रक्रिया लवकरच सुरू। सांगलीपर्यंतच्या मार्ग निर्धारणाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जमीन मोजणीचे काम वेगाने सुरू असून वर्धा जिल्ह्यात हे काम 100% पूर्ण झालेले आहे। बुलढाण्यात लाडक्या बहिणींचा संताप, बालकल्याण विभागावर धडक। लाभ बंद होण्याची अफवा पसरली, 30,000चा लाभ रखडलाय। पुणे जिल्ह्यात शेतजमीन बळकावण्यासाठी 1967च्या नोंदीमध्ये घोटाळा, 13 जणांवर गुन्हा दाखल। एकत्रीकरण नोंदीमध्ये बनावट जबाब, खोट्या सह्या आणि पारोड येथील प्रकरणाने खळबळ। शिरोळ तालुक्यातील पारोड येथील शेतजमीन बळकावण्यासाठी 1967च्या एकत्रीकरण नोंदीमध्ये छेडछाड करून बनावट जबाब, खोट्या सह्या आणि शिक्के तयार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात शिरोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात 3,000 कर्मचाऱ्यांसह 13 जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खाद्यतेलाला भाववाढीचा तडका, सोयाबीन तेलासह शेंगदाणा तेलामध्ये 10 रुपयांची वाढ। पाम तेल 132 वरून 137, सूर्यफूल तेल 160 वरून 172 रुपये प्रति किलो झाले। सोयाबीनने ओलांडलाय हमी भावाचा टप्पा, लातूरच्या अडत बाजारामध्ये सोयाबीनला 5,350 रुपये क्विंटलचा भाव मिळालाय। यवतमाळ जिल्ह्यात CCIने केली 10 लाख क्विंटल कापसाची खरेदी। CCI कडील आवक थांबताच खुल्या बाजारात कापूसामध्ये दरवाढ। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत CCI कडे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या, तर दुसऱ्या आठवड्यात खुल्या बाजारात कापूस विक्रीसाठी गर्दी वाढली आणि आता CCI कडे मात्र शुकशुकाट दिसत आहे। राजमाला सोयाबीनपेक्षा जादा भाव, दरामध्ये 1000 ते 1500 रुपयांचा फरक। सोयाबीनच्या दरामुळे बेटाकोटीला आलेले शेतकरी राजमा पिकाकडे वळताना दिसत आहेत।
भंडारा जिल्ह्यात निलज उपसा सिंचन योजनेला गती मिळणार, सुधारित अंदाजपत्रका तयार, प्रकल्पाचे काम तांत्रिक बदल तसेच जमिनीच्या वाद अडथळा। नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा परिसरात घरकुल बांधणाऱ्यांची रेतीसाठी अडवणूक, परवानगी दिल्यानंतर ही रेती देण्यास नकार, अमरावती महसूल विभागाकडून लाभार्थ्यांची अडचण। राज्यात गाठा आणखीन वाढणार, तापमानात आणखीन घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। पावसामुळे पांढऱ्या कांद्याची काढणी लांबणीवर, फेब्रुवारीमध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 जानेवारीनंतर कांदा काढणीला सुरुवात होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यानंतर कांद्याच्या माळी तयार करणे आणि बाजारात पाठवण्याची प्रक्रिया सुरू होईल। चांदी चकाकली, 3 लाखांवर पोहोचली, वर्षभरामध्ये 300% दरवाढ, सोन्यालाही जळाली, प्रति तोळा 1,45,500 रुपयांचा दर। यांत्रिकीकरणातून अनुदान वाटपासाठी 5 वर्षांची अट, दुबार अनुदान टाळण्यासाठी कृषी विभागाचा निर्णय। कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानासाठी निवड झालेल्या शेतकऱ्याला त्याने मागील 5 वर्षात लाभ घेतलेल्या घटकासाठी पुन्हा लाभ न देण्याचा निर्णय कृषी विभागामार्फत घेण्यात आलेला आहे। 5 लाख टन गव्हाचे पीठ निर्यात होणार, 3 वर्षांच्या निर्यात बंदीनंतर परवानगी दिली। गडचिरोली जिल्ह्यात नियोजनाअभावी बंधारे कोरडे, कोट्यवधी पाण्यात, चुकीच्या नियोजनाचा फटका, शेतकऱ्यांमध्ये संताप। लाडक्या बहिणींमध्ये नाराजी, नोव्हेंबरपासूनचे पैसे रखडले। भंडारा, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील हजारो महिलांना नोव्हेंबरपासूनचे पैसे मिळालेले नाहीत। कुठे नावे गहाळ झाली म्हणून, तर कुठे अपात्र ठरवण्यात आल्यामुळे, केवायसी करून देखील खात्यात पैसे न येत असल्यामुळे महिला संतप्त झाल्याचं दिसून येत आहे। शेतमाल दरवाढीच्या अपेक्षेने आवक घटली, शेतकऱ्यांना सोयाबीन आणि तुरीच्या भाववाढीची अपेक्षा। यंदाही शेतकऱ्यांकडील सोयाबीन विक्री झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचं बोललं जात आहे। अशाच शासनाने तूर पिकाचा हमीभाव 8,000 रुपये जाहीर केला। सत्यस्थिती, तूर पीक काढणीनंतर बाजारात विक्रीसाठी येत असताना बाजारात हमीभाव एवढा दर मिळत आहे। त्यामुळे आगामी काळात दरवाढ होण्याची अपेक्षा बळवल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक घटल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। पावसाचा पोषक हवामान, राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा अंदाज। उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असताना महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानामध्ये घट नोंदवली गेली आहे। दरम्यान राज्यातील काही ठिकाणी पुढील 2 दिवसात पावसासाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेलाय। पुणे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कर्मचारी 10 फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरणार। भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सातत्याने नवीन परिपत्रके काढून कर्मचाऱ्यांच्या अडचणीचा विचार न करता मोजणी प्रकरणांची संख्या वाढवण्यात येत असल्याने कर्मचारी मानसिक आणि शारीरिक तणावाखाली येत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। नवीन योजना प्रशिक्षण न देता कर्मचाऱ्यांवर लादल्या जात आहेत। त्यातच अपुरी साधन सामुग्री, सुट्टीच्या दिवशी मोजणी कामासाठी इतर तालुक्यांमध्ये नेमणूक करणे या प्रशासनाच्या दबावामुळे कर्मचारी त्रस्त झालेत। अधिकाऱ्यांच्या या मनमानी विरोधात दिनांक 10 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन सुरू करण्याचा निर्णय राज्यातील भूमी अभिलेख विभागातील सर्व संघटनांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात एकमताने घेण्यात आलाय। कर्जमाफीसाठी नेमलेल्या समित्या, बँकांना सूचना। 2.5 महिन्यात समितीने काय केलंय? शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास करणाऱ्या परदेशी समितीची स्थापना करून 2.5 महिने लोटलेत, परंतु अद्याप देखील या समितीने कर्जमाफीचे निकष निश्चित केलेले नाहीत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा।